तर बघा इथं आपल्याला काय दिलं इथं, तर काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू किती आहेत 3.5 व 4.2 सेमी. मग आता काय करायचं, काटकोन करणाऱ्या बाजू किती 3.5 आणि 4.2 आहे. मग इथं आपल्याला काय करायचंय, त्या दोन्हीचं काय करायचंय, गुणाकार करायचा. मग इथं गुणाकार करायचा ना, तर दशांश अपूर्णांक इथं काय दिलंय, दशांश चिन्ह म्हणजे काय दिलंय, दशांश अपूर्णांक. मग बघितलं होतं आपण की काय केलं, यांचा गुणाकार कसा करायचा. मग इथे एकदा पुन्हा एकदा बघू की यांचा गुणाकार कसा करायचा आहे. काय दिलंय इथं, ते 1/2 गुणिले 3.5 गुणिले 4.2 करायचंय. कसं करायचं मग इथं, 1/2 गुणिले 3.5 गुणिले काय करायचं आपल्याला, 4.2 करायचंय. मग आता 4.2 करायचं तर मग दोन पद्धतीने इथं करू शकतो आपण. काय केलं इथं, एक तर यांचा गुणाकार करून घेतला तरी चालेल आणि नंतर भागिले 2 केलं तरी चालेल, किंवा मग काय करायचं इथं, ज्यावेळेस काय करायचं आपल्याला 1/2 गुणिले 35 गुणिले काय करायचं इथं 42 करायचं. इथं दशांश तर काय करणार, इथं शून्य घेणार आहे. मग इथं हा असतो म्हणजे कुठं असतोय भागिले, हा 35 गुणिले 42 हा कसा असतो, असा हा पूर्ण याला भागिले आपण घेतला तरी चालेल. मग इथं काय केला, भाग किती लावला, इथं आपण 2 न भाग लावला, इथं किती गेला 21 आणि इथं किती येणार छेदामध्ये, तर किती येणार आहे 10 येणार आहे. मी 2 चा इथं भाग लावला. मग 35 गुणिले इथं काय आलं, इथं बघा इथं मग 35 गुणिले काय करायला लागलं आपल्याला, 21 करायला लागलं. 35 गुणिले 21, 5 1 5 आणि ते किती 3, 5 2 10 चे म्हणजे पेपरचे 10 चे शून्य, हातच्याला 1, बेत्रिक 6 ने 7, किती मिळालं आपल्याला इथं 300, किती मिळालं इथं आपल्याला 735 मिळालं आपल्याला इथं. मग 735 मिळाल्यानंतर हे उत्तर झालंय का आपल्याला इथं, तर उत्तर झालंय का तिथं, तर नाही झालं. तर काय केलं इथं, ज्यावेळेस लक्षात ठेवायचं की इथं दशांश तळ एक इथे आपल्याला काय देणार आहे, इथं एक दशांश तळ द्यायला लागला. म्हणजे किती आलं इथं 73.5 आणि छेदामध्ये 10. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हे पण माहिती आहे की छेदामध्ये ज्यावेळेस 10 असेल किंवा 100 असेल तर जेवढे शून्य असेल तेवढ्या आपण दशांश तळ देतो. म्हणजे इथंच काय आता होणार आहे का 7.35 हे आपल्याला काय मिळालं तिथं, इथं आपल्याला त्याचं क्षेत्रफळ मिळेल. काय मिळालं इथं 7.35. आणि हे पण लक्षात ठेवायचं त्याचं परिमाण कसं असणार आहे, तर चौसेमी असेल. मग किती मिळणार आहे तर 7.35 चौसेमी. अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, त्याचं उत्तर काढणार आहे. इथं बघा आता, एका दिनदर्शकाच्या पानाची लांबी 45 सेमी व रुंदी 26 सेमी, तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती, अशा पद्धतीने. आता हे आपल्याला कळलं पाहिजे की हे कुठलं उदाहरण आहे, चौरसाचं आहे, त्रिकोणाचं आहे का आयताचं आहे. मग ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. इथं काय आहे, जर त्रिकोण असेल तर काय दिलेलं असेल आपल्याला, दोन काटकोन करणाऱ्या बाजू असतील, किंवा काय दिलेलं असेल तिथं बघा इथं, तर पायाने उंची दिलेली असेल. जर समजा चौरस असेल तर काय दिलेलं असेल, तर आपल्याला चौरसाचं कसं सांगितलं की चारी बाजू कशा असतात, समान असतात. आणि आयताच्या बाबतीत लांबी आणि रुंदी असेल. मग काय येणार आहे, तर ह्याच्याप्रमाणे हे कुठलं येणार आहे उदाहरण आपल्याला, तर आयताचं येईल. इथं बघा दिलंय सरळ सरळ की त्रिकोण. मग ह्या गोष्टी आपल्याला जिथं आपल्याला सरळ दिले असेल तिथं लक्षात येईल, पण जिथं आपल्याला दिलेलं नसेल तिथं मात्र आपल्याला कळलं पाहिजे की तो चौरस आहे, आयत आहे का त्रिकोण आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. त्यासाठी आपल्याला ते कुठल्या जी आकृती त्याचे वैशिष्ट्य काय असतात किंवा गुणधर्म काय असतील या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. त्यात बघा इथं पृष्ठफळ. आता पृष्ठफळ कोणाचं, तर इष्टिकाचे ते पृष्ठफळ. मग इष्टिकाचे ते आपल्याला दिलेलं आहे, इष्टिकाची ती ओळखायची कशी, ते इष्टिकाची तिला किती पृष्ठ असतात, 6 पृष्ठ असतील. प्रत्येक पृष्ठ कसं असेल, पृष्ठ त्याचा आयताकार असेल. कसं असेल, आयताकार असेल. कारण आयताकार फरक कुठला बघितला, घन आणि इष्टिकाची ती कशा आकृती समान, त्या म्हणणं समान असतात. फक्त घनाच्या बाबतीत जर विचार केला तर घनाच्या बाबतीत कसा असतोय, त्याचा आकार कसा असेल तर चौरस आकृती. कारण घनाच्या सर्व बाजू असतात समान असतात. तिथं बाजू इथं काय असतील 6 असतील, पण कसं असणार इथं, ही जी बाजू आहे ती बाजू कशी असणार आहे, चौरस आकृती असेल. आणि इष्टिकाची जर विचार केला तर कशी असेल, ती आयताकृती असेल. या बाबतीत मग ती आपल्याला फरक का कळला पाहिजे की कुठला इष्टिकाची ती कशी असेल किंवा घनकृती. इथं बघा आता घन आला, इथं काय असते घन, प्रत्येक पृष्ठ कसं असते चौरसाकृती असते. मग हा आता बघितला आहे इथं चौरस. मग ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. मग त्याचं पृष्ठबळ करताना काय करायचंय, 6 गुणिले बाजूचा वर्ग. काय करायचंय 6 गुणिले काय करायचंय, बघा इथं आता सोपं, घनाच्या एका पृष्ठाचं क्षेत्रफळ कसं करायचं, तर चौरसाचं क्षेत्रफळ करायचं. एका बाजूचं घनाला बाजू किती 6 म्हणून तिला गुणिले करायचं. हे आणखी आपल्याला सोपं करून दिले की जर आपल्याला लक्षात नाही आलं तर काय लक्षात आलं पाहिजे, घनाची आकृती डोळ्यासमोर आली पाहिजे. घन आल्यानंतर काय लक्षात ठेवायचं, घनाच्या सगळ्या बाजू कशा असतात समान. म्हणजे समान कोणाच्या असतात तर चौरसाच्या. म्हणून इथं चौरसाचं जर काढायचं
तर बाजू वर्ग फक्त घ्यायचा आणि 6 बाजू असतात म्हणून गुणिले 6 करणार इथं. इथं बघा आता, इथं करताना काय केलं, आयताचं काय आहे ते लांबी गुणिले रुंदी. मग लांबी गुणिले रुंदी आल्यानंतर किती वेळा घ्यायचं इथे, तर 6 वेळा. मग 6 वेळा घ्यायचं म्हणजे काय केलं इथं, इथं 3 वेळा घ्यायचं, इथं गुणिले काय केलं 2. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपण काढू शकतो. इथं आता दिलंय बघ, काय दिलंय, लांबी 1.5 मीटर, रुंदी 1.2, उंची काय आहे 1.3 मीटर अशी मापे असलेली पत्र्याची इष्टिकेच्या आकाराची बंद बेरीज तयार करण्यासाठी किती पत्र लागेल. मग त्याचं काय काढायला लागणार, पृष्ठबळ काढायला लागणार आहे. मग पृष्ठबळ काढायचं तर काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला सूत्र माहित पाहिजे, 2 काय लांबी गुणिले रुंदी, त्यानंतर इथं काय आहे बघा, रुंदी गुणिले उंची, आणि इथं लांबी गुणिले उंची. म्हणजे रुंदी प्रत्येक ठिकाणी काय आलं पाहिजे, लक्षात ठेवायचं की 2 वेळा रिपीट झाला पाहिजे. म्हणजे इथं बघा कसं होतंय, इथं इथं येलं, इथं पण येलं, इथं हा बी, इथं बी, एच आणि एच, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग हे ज्यावेळेस सूत्र आपल्याला लक्षात राहील, सूत्र काय करायचंय, व्यवस्थित मांडायचंय आणि कळलं पाहिजे की आपल्याला काय काढायचंय ते. मग इथं काय मिळालं आपल्याला, किती पत्रावे लागणार आहे इथं, तर 10.64 मिमी. काय केलं, त्याचं प्रत्येकाचा गुणाकार केल्यानंतर काय केली, बेरीज केली. अशा पद्धतीने आपल्याला करायचंय. इथं पुन्हा बघा आता, एका घराकृती पेटीची काय करायची, बाजू किती आहे 0.4 मीटर, तर बाहेरून रंग द्यायचा आहे त्याला, तर दर चौरस मीटरला किती रुपये खर्च आहे, तर 50 रुपये. मग 50 रुपये खर्च आहे, ठीक आहे, पण खर्चासाठी काय आला पाहिजे, तर तो किती एरिया आहे, म्हणजे चौरस मीटर किती येतोय हे आपल्याला पहिलं काढायला लागेल. मग ह्याचं काय बघितलं आता आपण, 6 गुणिले बाजूचा काय करायचंय, वर्ग करायचा आहे. मग 6 गुणिले 0.4 चा वर्ग कसा करतो आपण, 4 चा वर्ग 16, 1 दशांश स्थळ असेल तर 2 दशांश स्थळ देणार आहे आपण. मग 0.4 मीटर काय मिळणार आपल्याला, तो हा जो बाहेरचा एरिया आहे ते किती येणार आहे 0.4, आणि गुणिले किती करायचं आपल्याला 50 करायचंय. 50 का करायचंय, तर एका चौरस मीटरला, दर चौरस म्हणजे एका चौरस मीटरला किती खर्च येतोय, तर 50 रुपये. म्हणजे गुणिले 50 केलं, किती रुपये खर्च येणार आहे, 48 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण सगळे सोडवायचे. इथं बघा दिलंय, घनाच्या बाजू असल्याचं एकूण पृष्ठबळ किती. मग एकूण पृष्ठबळ कसं करायचं तिथं, तर 6 गुणिले बाजूचं काय करायचं आपल्याला, वर्ग करायचंय. अशा पद्धतीने तिथं उत्तर काढायचंय. खालचं जर बघितलं इष्टिकाचे, तिचं काय करायचंय, मग ते सूत्र आपल्याला 2 काय करायचंय, लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले, इथं बघा काय करायचं, इथं आपल्याला या सूत्राप्रमाणेच काढायचं. आपल्याला कसं केलं, इथं 2 कंसात काय करायचंय, लांबी, लांबी गुणिले काय करायची, रुंदी, रुंदी गुणिले उंची, आणि इथं लांबी गुणिले उंची. म्हणजे सगळी परिमाण काय आली पाहिजे, किंवा सगळे जे लांबी, रुंदी आणि उंची 2 वेळा आली पाहिजे. या पद्धतीनं हा सगळा स्वाध्याय काय करायचा आहे, सोडून घ्यायचा आहे. इथं बघा काय गोष्टी दिलेल्या आहेत तिथं, की काही 3 अंकी संख्या अशा असतात की त्यांच्या अंकाचा जो गुणाकार येईल त्याने ते संख्येस भाग जातो. मग इथं कसं केलंय, 1 गुणिले 7 गुणिले 5, मग 35 केलंय, आणि ह्यानं काय केलंय, ह्याला भाग जातो, भागाकार किती आला इथं 5. अशा पद्धतीने केलेले आहे. आता हे झालं, त्याच्यानंतर पुढचं आता पायथागोरसचा सिद्धांत किंवा पायथागोरसचा प्रमेय पण असं म्हणतो. मग हे पायथागोरसचं प्रमेय आपल्याला उपयोगाला कुठं पडतंय, तर जास्त करून आपल्याला कुठं, की काटकोन त्रिकोण असेल. आता काटकोन त्रिकोणाचं काय घेतलं आपण, क्षेत्रफळ घेतलं तिथं. मग क्षेत्रफळ काय घेतलं होतं, 1/2 पाय गुणिले उंची. पण आपल्याला समजा विचारलं की त्याची परिमिती काय, तर परिमिती काय असते, तर तिन्ही बाजूंची बेरीज. मग तिन्ही बाजूंची बेरीज ज्यावेळेस आपल्याला काढायची, आपल्याला तिन्ही बाजू माहित पाहिजे. मग तिन्ही बाजू माहित पाहिजे, तर आता काटकोन त्रिकोण पहिल्यांदा बघू, काटकोन त्रिकोणाचं काय असतंय. तर हा काटकोन त्रिकोण AB, BC आणि AC ह्या 3 बाजू आहेत काटकोन त्रिकोणाच्या. मग AB बाजू काय असते, त्याची उंची असते, BC बाजू त्याचा काय असतो, पाया असतो, आणि ही जर AC चा विचार केला तर AC काय असणार इथं, तर त्याचा कर्ण असणार. मग कर्ण काय असतो, ते लक्षात ठेवायचं की काटकोन करणाऱ्या 2 बाजू असतात. कुठल्या, काटकोन करणाऱ्या 2 बाजू असतात, त्या समोरची जी बाजू असते त्याला आपण काय म्हणतो, कर्ण म्हणतो. आणि आणखी दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या 2 बाजूपेक्षा कर्णाची लांबी कशी कायम असते, तर जास्त असते. कशी असते, जास्त असते कर्णाची लांबी. मग आता पायथागोरसचा सिद्धांत म्हणजे काय असतोय, की तर मग पायथागोरस म्हणजे काय, तर इथला कर्ण जर ज्यावेळेस काढायचा आपल्याला, तर आपल्याला 2 बाजू दिल्या तर आपल्याला कर्ण काढायचं. त्यावेळेस लक्षात ठेवायचं पायथागोरसचं प्रमेय किंवा पायथागोरसचा सिद्धांत काय असतो, तो आता बघू आपण. मग काय केलेला असतो, तर सिद्धांत काय असतो, कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. अशा पद्धतीने काय करायचंय, आपल्याला काढायचंय. मग त्यावेळेस आपल्याला इथं दिलेलं असेल उदाहरण बघू आपण. इथं बघा
काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या काय असतो बेरजे एवढा असतो. म्हणजे हेच आपण काय केलंय सूत्र मांडलेले की कर्ण वर्ग बरोबर बाजूंचा वर्ग अधिक बाजूंचा वर्ग अशा पद्धतीने. इथं बघा दिलंय काय दिलंय इथं कर्णचा काय दिलंय बाजू काढायची. कारण लक्षात ठेवायचं कर्ण कुठला आणि बाजू कुठला. काटकोन जिथं होतो त्या समोरची बाजू असेल तर काय असणार आहे काय कर्ण असणार आहे. इथं पण कुठला कर्ण आहे एसी. इथं कुठला कर्ण आहे बघा तर हा पी आर कर्ण असेल. इथं कुठला एक्स आणि झेड काय असेल इथं कर्ण असेल. ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. आपल्याला काढायचंय काय कर्ण काढायचंय का बाजू काढायची ते. पिकेआरएस इथं काटकोन त्रिकोण जिथं आपल्याला काय होतंय की काटकोन ज्यावेळेस दोन इथं बघा कुठली जरी आकृती असेल इथनं मधनं ज्यावेळेस होईल त्यावेळेस काय होईल दोन काटकोन त्रिकोण तयार होतील हे पण आपल्याला लक्षात आले पाहिजे. याच्यामध्ये उदाहरण बघू आपण आता. इथं बघा आता काय दिलंय इथं तर हा 12 सेमी दिलाय हा 5 दिलाय तर आपल्याला काय काढायचंय एबी काढायचं. इथं आपल्याला दिसतोय की काटकोन त्रिकोण मग हा एबी जर आपल्याला काढायचा आहे मग एबी काढायचं तर कसं काढणार आहे. इथं आपण आकृती काढून घेतो काय दिलंय आपल्याला अशा पद्धतीने दिलेला आहे. इथं दिलेला आहे हा किती दिलाय आपल्याला 12 दिलेला आहे आणि हा एसी किती दिलाय आपल्याला 5 दिलेला आहे. एसी किती दिलाय 5 दिलाय आपल्याला. हा समजा ए बी आणि सी आपल्याला एसी काढायचा आहे तर मग कसं काढतो आपण आपल्याला काय काढायचं हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बाजू काढायची का कर्ण काढायची. जर बाजू काढायची असेल तर आपण वेगळ्या पद्धतीने करायला पद्धतीने म्हणण्यापेक्षा तर तिथं आपल्याला काय करायला लागेल तर बाजूच्या जागी आपल्याला काय करायला ती मोकळी ठेवायला लागेल जागा. इथं आपल्याला काढायचंय काय तर कर्ण काढायचं काय येणार आहे कर्ण वर्ग बरोबर. कारण आपल्याला किंमत माहितच नाही याची आपल्याला किंमत काढायची. मग बाजूचा वर्ग मग इथं 12चा वर्ग. इथं आपण कोणतीही लिहू शकतो की 12 पण लिहा किंवा 5 पण लिहा कुठली पण लिहू शकतो आपण. ह्या 5चा वर्ग मग काय होणार तर 12चा वर्ग किती येतो 144 आणि 5चा वर्ग 25 अशा पद्धतीने करणार. मग किती बेरीज येणार यांची 169. 169 किंमत मिळाली कशाची तर कर्ण वर्गाची मिळाली. मग कर्ण वर्गाची मिळाली आपल्याला कर्ण वर्गाची पाहिजे का कर्णाची किंमत पाहिजे तर फक्त कर्णाची पाहिजे. मग काय करणार आहे ह्या दोन्हीच्या दोन्ही बाजूची म्हणजे इकडची आणि इकडची ह्या दोन्ही बाजूचं काय काढायचं आपल्याला वर्गमूळ काढायचं. मग वर्गमूळ काढल्यानंतर ह्याचं काय वर्गमूळ असेल तर कर्ण असेल कारण हा वर्ग निघून जाईल तिथं. आणि 13चं वर्गमूळ जर काढायचं असेल तर सॉरी 169चं वर्गमूळ किती येणार आहे आपल्याला तर 13 येणार आहे. मग हे आपला कर्ण किती मिळणार आहे इथं 13. मग बघा इथं ही 12 ही 5 मग ह्या बाजूपेक्षा हा कसा असतोय मोठा असतो काय हे लक्षात ठेवायचंय. इथं पण सेम तसंच करणार. आपण काय करायचं हा 24चा वर्ग करणार त्याच्यामध्ये कितीचा वर्ग प्लस करणार इथं 7चा वर्ग करणार त्याच्यात मिळणार याला आपल्याला मिळून जाईल. इथं पण बघा 41. आता 41 काय आहे ही गोष्ट आता इथं लक्षात ठेवा. पी आर इथं काय आहे पी आर बाजू आहे का कर्ण आहे तर पी आर काय आहे तिथं कर्ण आहे. कारण कर्ण का तर काटकोन करणाऱ्या समोरील बाजूचं काय म्हणतो आपण तर कर्ण असं म्हणतो. मग इथं आता पुन्हा एकदा सोडू हे एक सोडू आपण उदाहरण आणि बाकीचं उदाहरण काय करायचंय सोडून घ्यायचंय तुम्ही. बघा इथं आता कशी बघा आकृती दिली आकृती कशी पण असू द्या काय लक्षात ठेवायचंय काटकोन त्रिकोण जिथं झालाय सॉरी जिथं काटकोन झालाय त्या समोरची बाजू काय असणार आहे तर कर्ण असणार आहे. मग बघा इथं 41 काय येणार आहे इथं कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. मग इथं कर्ण वर्ग किती आपल्याला 41चा वर्ग आहे. इथं बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग येईल का नाही आपल्याला एक बाजू आहे कुठली पण लिहू शकतो इथं आणि काय करायचं 9चा वर्ग. मग आता 41चा वर्ग केला पाहिजे. मग 41चा वर्ग 1 1 4 इथं काय येणार आहे 4 आणि इथं 16 म्हणजे किती मिळालं इथं 1 8 6 आणि 1 किती मिळालं 1681 बरोबर बाजूचा वर्ग आणि इथं वर्ग किती येतो आपल्याला 81. मग 81 काय होईल इकडं प्लस आहे तो इकडं मायनस होईल. मग 1681 वजा 81 बरोबर काय येणार इथं बाजू वर्ग. मग किती मिळालं इथं याच्यात तुम्हाला किती मिळालं 1600 बरोबर बाजूचा वर्ग. मग आता बाजू वर्ग पाहिजे का बाजू पाहिजे पुन्हा येत आपल्याला मग अशी कर्ण वर्ग होता. आता इथं पहिला बाजू वर्ग आहे पण बाजू वर्ग पाहिजे का आपल्याला तर नाही तर काय पाहिजे आपल्याला बाजू पाहिजे. मग दोन्ही बाजूचं काय करायचं आपल्याला वर्गमूळ काढायचंय. मग काय करायचं लक्षात ठेवायचं की 2 शून्य असतील म्हणजे
जेवढे वर्ग करताना शून्य असतील दुप्पट करायचे, वर्गमूळ करताना निम्मे करायचे. मग इथं 2 शून्य तर निम्मे किती होतील 1 आणि 16चं वर्गमूळ किती येतं तर 4. मग अशा पद्धतीने किती मिळाले बाजू आपल्याला 40 बाजू मिळेल. काय मिळालं इथं तर 40 मिळेल. लक्षात ठेवायचं बाजू काय आहे 40 आणि कर्ण आपल्याला ऑलरेडी दिलेला होता. मग याच पद्धतीने आपल्याला काय करायचं सगळ्या बाजू असतील ही काटकोन त्रिकोणांना सगळ्याच्या सगळ्या बाजू काढायची. इथं पण बघा की इथं ज्यावेळेस आपल्याला दिलं असं शाब्दिक उदाहरण तिथं आपल्याला काय करायची आकृती तयार करायची आणि उत्तर काढायचं. आकृती आपल्याला कळेल की मग काटकोन आहे त्रिकोण आहे चौरस आहे येते मग त्याप्रमाणे बाजू काढायचं. पुढचं असं असेल त्याच्यानं पुढचं आपण बघू की बैजिक राशीसूत्रे. आता बैजिक राशीसूत्रे कसं येते बघा काय दिलं इथं बैजिक राशीसूत्र इथं बघा आता वर्ग विस्तार ए आणि बी कोणत्याही सांगितलेलं पाठवता येईल. इथं आता पहिल्यांदा हे आपल्याला माहित पाहिजे की ए अधिक बी कंसात जर वर्ग असेल तर त्याची फोड करताना कशी होणार आहे ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग किंवा ए वजा बी चा वर्ग असेल त्यावेळेस काय येतं ए वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. म्हणजे ज्यावेळेस काय होतंय ह्यांचा जर वर्ग केला तर आपल्याला ही किंमत मिळणार आहे आणि इथला वर्ग केला तर आपल्याला ही किंमत मिळणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. मग बघा इथं कसं होतंय ए अधिक बी चा वर्ग आणि मग काय होणार आहे ह्यांचा वर्ग ज्यावेळेस करायचा आहे तर कसं केलंय पहिल्या पदाचा वर्ग पहिल्या पदाचा म्हणजे कोणाचा वर्ग केला 8 चा वर्ग किती आला 64 आला. त्याच्यानंतर काय करायचं इथं आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा काय करायचा गुणाकार करायचा गुणिले 2 करायचं. मग किती मिळालं तिथं इथं किती मिळणार आहे लक्षात ठेवा 5 दिले म्हटलं 5 चा वर्ग इथं 25 आला. इथं 5 त्रिक 15 दुणे 30 आला आणि 3 9 मग किती मिळालं इथं 64 मिळालं. मग या दोन पद्धतीने आपण करू शकतो. किंवा काय केलं इथं ए आणि ए अधिक बी आणि कंसाचा वर्ग 5 आणि 3 8 आणि 64 मग या दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो. इथं पण बघा ए वजा बी कंसाचा वर्ग मग 5 वजा 3 काय केले 2 इथं 4 आले. मग इथंच हे दोन्ही प्रकारे आपण करू एक विस्तारित रूप इथं दिलंय किंवा ह्या कंसाप्रमाणे दिलं तर दोन्ही पद्धती आपण करू शकतो. इथं कसं केलंय बघा इथं ए काय आपला 5 आहे आणि बी काय इथं 3 आहे. ए चा वर्ग किती आला 25 वजा वजा करायचं 5 त्रिक 15 आणि इथं 15 2 30 चिन्ह कुठलं येणार आहे वजा प्लस 9. मग काय झाले 25 वजा 30 किती येणार इथं तर वजा 4 सॉरी वजा 5 येईल आणि प्लस 9 काढला काय होणार वजा 5 आहे अधिक काय 9 आहे. मग ते दोन्हीचं काय होईल मोठ्या संख्येनं लहान संख्या वजा करणार आणि मोठ्या संख्येचं काय येणार आहे चिन्ह म्हणजे चिन्ह कुठलं येणार आहे 9चं येईल आणि 9 मधून काय केलं आपण 5 वजा करून इथं 4 उत्तर आलं. या पद्धतीने आपल्याला करायचं तिथं. आता इथंच बघा विस्तार करायचं काय करायचं यांच्या किमती टाकायच्या फक्त इथं आपल्याला ए बरोबर काय घ्यायचंय वजा 7 घ्यायचंय बी बरोबर 8 घ्यायचंय याच पद्धतीने करायचं. आता इथं बघा 2x अधिक 3 व्हायचा काय करायचंय कंसाचा वर्ग करायचा. मग कंसाचा वर्ग करायचा इथं काय करायचं 2x मग 2x चा वर्ग कसा होतोय तिथं 4x वर्ग अधिक 12x अधिक 9 व्हायचा वर्ग अशा पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने आधीच केलं त्याप्रमाणे आपण करू शकतो. तिथं काय केलं इथं बघा 2 इथं x चा वर्ग कसा केला पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या काय करायचंय दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाचे काय करायचंय म्हणजे ह्या दोन्ही पदाचा गुणाकार करायचंय गुणिले 2 करायचंय आणि इथं तिसऱ्या जे दुसरं पद आहे त्याचा काय करायचंय वर्ग करायचंय. मग इथं किती मिळालं आपल्याला 51 चा वर्ग मग किती मिळालं तिथं 2601 अशा पद्धतीने करू शकतो. दोन्हीतलं कुठलं पण करू शकता. इथं काय करायचंय किमती टाकून जरी केलं आपल्याला तिथं तरी उत्तर मिळून जाईल. त्याच पद्धतीने इथं मग सराव करायचा आपल्याला की इथं काय करायचंय 5a 5b ह्या दोन्ही कंसाचा वर्ग करायचा. इथं मग कसं करतो इथं पहिल्या पदाचा काय करायचंय वर्ग करायचंय नंतर काय करायचं आपल्याला ह्या दोन्ही पदांचा गुणाकार गुणिले 2 करायचं ह्या पदाचा काय करायचंय वर्ग करायचंय. या पद्धतीने विस्तार करायचा. इथं पण बघा विस्तार सूत्राचा उपयोग करून किती करायचा विस्तार सूत्राचा उपयोग करायचा इथं. मग इथं कसं विस्तार सूत्र जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला विस्तार सूत्राचा वापर करायचा. इथं पण बघा आता ए अधिक बी आणि ए वजा बी चा विस्तार कसा होतोय ए अधिक बी गुणिले इथं ज्यावेळेस चिन्ह नसते आपल्याला माहिती की इथं कुठलं चिन्ह असतंय तर गुणाकाराचं चिन्ह असतंय. मग ए अधिक बी ए वजा बी काय केला इथं मग गुणाकार केल्यानंतर काय झालं इथं हा इथं ए बाहेर काढल्यानंतर ए चा वर्ग वजा काय झाला कंसामध्ये ए बी अधिक बी कंसात ए बी
ठीक आहे. त्याच्यानंतर मग हा गुणाकार कसा होणार आहे, ए चा वर्ग वजा ए बी, आणि इथं ए काय येणार, यांचा गुणाकार बी ए होणार किंवा ए बी होईल तिथं, आणि इथं शेवटी काय येणार आहे बी चा वर्ग. अशा पद्धतीने करायचं. मग हे विस्तार सूत्राचा वापर करूनच काय करायचं आपल्याला इथं, ते हे सूत्र सोडवायचे. की विस्तार सूत्र कुठं, आता हे बघा एक्स अधिक वाय एक्स वजा, तर मग या सूत्राचा वापर करायचा इथं, त्याचा विस्तार करायचा आहे. आणि तिथं जिथं संख्या असतील तिथं संख्या, आणि आपल्याला जिथं अल्फाबेट दिलं त्याप्रमाणे अल्फाबेट असेल तिथं अल्फाबेटचा वापर करायचा. आता पुढचं त्यातलं देतं बैजिक राशीचं काय पाडायचं, अवयव पाडायचं. मग अवयव पाडायचं तर कसं बघा, 15 बरोबर 3 गुणिले 5, म्हणजे अवयव किती झाले, 3 15 असेल. मग इथं 3 एक्स असेल तर अवयव कसे झाले 3 आणि एक्स. 5 टी चा वर्ग म्हणजे काय होतं, वर्ग म्हणजे काय, ती राशी किती होणार आहे तर 2 वेळा येईल. मग 5 काय होणार, 5 गुणिले टी. अशा पद्धतीने अवयव पाडायचे. मग आता इथं बघा काय दिलं इथं, मग ह्या 201 समजा आता 91 असेल, मग 91 काय करायचं तर गुणाकार करून पहिल्यांदा भाग काढायचा. इथं कसं येईल, एक्स गुणिले वाय गुणिले टी 2 वेळा आहे तर किती वेळा येणार आहे, 2 वेळा येणार आहे. अशा पद्धतीने गुणाकार करायचा. आता द्विपदीचे काय करायचे, अवयव पाडायचे तिथं. मग द्विपदीचे अवयव पाडताना कसं केलंय बघायचं. मग द्विपदीचे अवयव पाडायचे, इथं ए वर्ग वजा 4b चा वर्ग केलाय, 4b चा वर्ग. मग कसा केला इथं, ए अधिक 2b आणि ए अधिक ए वजा 2b. मग काय आला पाहिजे, त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे तर 4b आला पाहिजे. त्यांचा किती आला पाहिजे, 4b आला पाहिजे. हा ए चा काय होईल तर वर्ग होईल. आता इथं जर करताना काय केलंय बघा, इथं 3 वर्ग 3a चा वर्ग वजा 27b चा वर्ग बरोबर काय केलंय 3a, आणि इथं कंसाच्या बाहेर काय काढलं तर 3 कॉमन होतं ते बाहेर काढलं. त्यात 3 कसं होतं कॉमन होतं ते बाहेर काढलं. म्हणजे काय केलं, 3 इथं पण होतं याच्यामध्ये, 9 त्रिक 27 म्हणून हे 3 याचं काय आले बाहेर आले त्यातले. मग 3 ए अधिक 3b, मग यांचा गुणाकार बघा. आणि इथं दुसरा कंस कसा होईल, ए वजा 3b, म्हणजे ह्यांचा ज्यावेळेस गुणाकार करेल 3 त्रिक 9, मग इथे मिळेल, आणि ह्यांचा काय मिळेल तिथं ए वर्ग मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला ह्यांचा गुणाकार किती आला पाहिजे लक्षात ठेवायचं, तर इथला हा जो येईल त्याचा गुणाकार आला पाहिजे. इथं पण त्याचा गुणाकार आपल्याला बे दुने 4b आला पाहिजे. मग याच पद्धतीने आपल्याला करायचंय. पुढचा तर ह्यातला घटक असेल तर सांख्यिकी. सांख्यिकी काय असते तर सांख्यिकी म्हणजे आपल्याला माहिती दिलेली असते. मग माहितीच्या आधारे काय करायचं, आपल्याला उदाहरण पूर्ण दिलेलं असेल तर चार्ट मध्ये दिलेलं असेल किंवा कुठल्या डायग्राम मध्ये दिलेलं असेल त्याप्रमाणे आपल्याला माहिती घ्यायची आणि आपल्याला उदाहरण सोडवायचं. बघा इथं काय काय दिलंय, वार आणि मिनिट. काय करायचंय, अस्मिताला रोज घरापासून सायकलने शाळेत जाण्यासाठी किती मिनिटे लागतात हा दिलेला आहे सारणीमध्ये. मग सारणीमध्ये दिले कुठलं तर सोमवार पासून शनिवार पर्यंत दिलेले आहे. त्याच्या आधी आपल्याला उत्तर द्यायचे असते. मग इथं बघा, आता इथं काय दिले, सोमवार मंगळवार बुधवार. इथं वार दिले, इथं मिनिटं 20 20 22 18 18 20. मग आता ह्याच्यावर काय दिलंय, कधी तिला किती मिनिटं लागते ती 18, तर कधी किती मिनिटं लागते ती 22 मिनिटं, तर कधी किती आपल्याला 20 मिनिटं लागतात. तर मग काय करायचंय, मग आता काय करायचंय त्याचं तर सरासरी काढायची. मग सरासरी माहिती आहे आपल्याला की दिलेल्या संख्येची काय करायची बेरीज आणि भागिले काय करायचे, ते दिलेली संख्या असेल तर किती वेळा संख्या दिल्या त्याचं काय करायचंय भागाकार. मग इथं त्यांची बेरीज केली, इथं बघा सरासरी काढायची. मग काय केलं इथं काय दिले, इथं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार, मग वार किती 6 वार. त्यांचं काय केलं इथं भागाकार केलं तर किती 118 बेरीज झाली, भागिले 6 केलं. 6 काय केलं तर 6 दिवस आहे म्हणून 6 केलं, मग किती आले 19.203. अशा पद्धतीचं उत्तर मिळालं. मग इथं 19.203 हे काय मिळालं मिनिट. म्हणजे जर दररोजचा सरासरी वेळ काढला तर किती मिळाला 19.203. आता इथं अजून एक आहे 6 विद्यार्थ्यांचं. मग इथं पण आपल्याला तेच काढायचं, विद्यार्थी तेच 6 आणि त्याचं एकूण. आता इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं मीटर आहे, इथं मीटर, इथं मीटर, इथं मात्र किलोमीटर आहे, इथं किलोमीटर आणि इथं मीटर. तर मग काय करायचं, सगळी जी परिमाणं असतील ती परिमाणं कशी करून घ्यायचे समान करून घ्यायचं. मग इथं 1.5 किमीचं काय करणार आपण 1500 मीटर केलंय बघा, इथं 1500 मीटर केलं पाहिजे आणि 1 किलोमीटरचं 1000 मीटर करायचं आणि भागिले 6 करणार. अशा पद्धतीने करायचं.
इथं पण सेम, म्हणजे फक्त आपल्याला सरासरीच आपल्याला काय करायचं तर सूत्र माहित पाहिजे. सरासरी काय असते, दिलेल्या संख्येचे काय असते, दिलेल्या संख्यांची काय करायची, बेरीज करायची. बेरीज आणि भागिले काय करायचं त्याला, संख्या करायची. मग हे आपल्याला काय मिळालं, त्याची सरासरी मिळेल. मग बेरीज करा, इथं पण तसंच करणार. मग आता काय केलं, 7 दिवस ऋतुजा काय करते, दोरीच्या उड्याचा सराव करते. मग प्रत्येक दिवशी एका मिनिटात तिने मारलेल्या उड्यांची संख्या काय केलंय, प्रत्येक दिवशी एका मिनिटात. मग आता किती मारले पहिल्या दिवशी, तर 60, दुसऱ्या दिवशी 62, पुन्हा 61, 60, 59, 63 आणि 58. मग किती वेळा, 1 2 3 4 5 6 आणि 7. मग इथं काय होणार आहे, प्रत्येक दिवसाची यांची काय करणार आपण, बेरीज. आणि बेरीज करून त्याला काय करायचंय, भागिले किती करणार, 7 करणार इथं. मग भागिले 7 तिथं कसं काय करणार, का केलं तिथं, इथं काय होतंय, तर 7 दिवस मारल्या उड्या म्हणून 7 दिवस झाले. जर 6 दिवस असतं, किती दिवस आलं तिथं, 6 दिवस असतं. पण प्रत्येक दिवशी जेवढं काय असेल त्यांची बेरीज करायची आणि भागिले 1 दिवस करणार. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, इथं पण दिलंय बघा. सरासरी म्हणजे काय, दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले काय, एकूण प्राप्तांकाची संख्या. मग एकूण प्राप्तांकाची बेरीज म्हणजे काय, की प्राप्तांक म्हणजे काय, जे आपल्याला दिलेलं प्राप्त अंक, अशा पद्धतीने. की मग काय दिलं इथं, तर ह्या पद्धतीने आपला अंक दिलेत आपल्याला. तर मग इथं दिलेले दिवस, मग जेवढे काय दिलेली संख्या असेल ती काय करायची, भागिले करायची, म्हणजे एकूण प्राप्तांकाची संख्या. बघा आता ह्यातलं उदाहरण एक बघू, या स्वाध्यायामधलं किंवा सराव संख्येमधलं. आपल्याला काय दिलं इथं, पडलेला पाऊस दिलाय, आठवड्यात पडलेला पाऊस दिलाय. मग किती दिलाय इथं, 9, 11, 8, 20, 10, 16 आणि 12. यांची पहिल्यांदा काय करून घेणार आहे, बेरीज करणार आहे. आणि 1 2 3 4 5 6 आणि 7. मग भागिले किती करणार आहे, 7 आहे, कारण 7 दिवसात दिलेलं आपल्याला, त्याप्रमाणे करणार. इथं पण तसंच बघा काय होतंय, इथं स्टॉल लावलेला आहे, त्याची दर तासाला झालेली विक्री. मग दर तासाला झालेली विक्री, तर मग किती झाली, पहिल्या तासाला 960, दुसऱ्याला 830, पुन्हा 945, पुन्हा 800, पुन्हा 847, पुन्हा 970. म्हणजे किती वेळा, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे यांची बेरीज करायची, भागिले किती करणार आपण, 6 करणार आहे. आणि आपल्याला त्यावेळेस मिळेल काय, म्हणजे सरासरी तासाला किती विक्री झाली, या गोष्टी आपल्याला कळून जातील तिथं. इथं बघा आता चौथ्या जर विचार घेतला, इथं काय केलंय, पोती आणलेली. तर मग पोत्यांचं काय दिलंय, वजन दिलेलं आहे. मग आता पोती किती आहेत, तर 3 3 6 आणि 2 8 पोते. मग 8 पोते पहिल्यांदा वजनाची काय करायला लागेल, बेरीज, भागिले काय करायला लागेल, 8 करायला लागेल. अशा पद्धतीने करायचं. इथं आपल्याला काय दिली, वारंवारता दिली. मग वारंवारता दिली तर काय करायचंय बघा, प्राप्तांक किती, 1 आहे, ताळ्याच्या घरात 2, म्हणजे किती आले इथं, 2 वेळा. अशा पद्धतीने म्हणजे किती वेळा आलाय इथं, 1 किती अंक, 2 वेळा. 2 किती वेळा आलाय, फक्त एकदाच आलाय. म्हणजे जेवढ्या वेळेस आला तेवढ्या वेळेस काय करायचं, आपल्याला रेषा मारायची तिथं. आणि लक्षात ठेवायचं की 4 रेषा झाल्यानंतर तिरकी रेषेचा अर्थ काय होतो, तर 5चा एक गट तयार होतोय. इथं बघा 4 किती वेळा आलाय, 5 वेळा. म्हणून 4 रेषा उभ्या मारल्या आणि एक तिरकी रेष मारली, याचा काय झालं, तर ज्यावेळेस जास्त संख्या असतील, काय होतंय, ज्यावेळेस आपल्याला जास्त संख्या असतील त्यावेळेस आपल्याला हा गट मोजायला सोपं जाणार आहे, किती वेळा आलाय तो. म्हणून काय करायचं, प्रत्येक वेळेस संख्या म्हणून ज्यावेळेस रेषा म्हणून पुन्हा मोजायचं नाही, ते एक एक गट तयार करायचा आणि त्याच्या प्रमाणात मोजायचं आपल्याला. इथं दिलेत बघा की प्रत्येक अंकाची वारंवारता किती वेळा आहे, एकूण वारंवारता किती, म्हणजे 1 किती वेळा आला, तर 2 वेळा. 2 किती वेळा, 1 3 2 वेळा आणि 4 5 वेळा. 5 2 वेळा आणि 6 3 वेळा. अशा पद्धतीने काय करायचंय, वारंवारता सारणी आपल्याला तयार करता येईल. इथं पण बघा आता इथं ज्यावेळेस काय सांगितलं मगाशी, की ज्यावेळेस आपल्याला जास्त संख्या असतील त्यावेळेस आता प्रत्येक वेळेस आपण काय करायचं, रेषावर प्रत्येक वेळेस पुन्हा मारणार, रेषा पुन्हा मोजणार. मग काय होणार, त्यामुळं आपल्याला वेळ जास्त जाणार आहे तिथं. तो वेळ आपल्याला कमी करायचा असेल किंवा आपल्याला उदाहरण लवकर जर सोडवायचं असेल तर काय करायचं सांगितलं इथं, तर ज्यावेळेस 4 रेषा मारल्यानंतर एक तिरकी रेषा मारायची, जेणेकरून आपल्याला पुन्हा 5 मोजायला लागणार. एक गटचा अर्थ काय झाला इथं, 5 झाला. ह्या 5 आणि ह्या 3 म्हणजे किती झाला, 8. इथं बघा आता 5 5 5 म्हणजे किती झाले, 5 3 15. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल. मग याच पद्धतीने काय करायचंय, हे सगळे उदाहरण आपल्याला सोडवता येतील. इथं बघा सराव दिलाय, याच्यातून वारंवारता सारणी करायची. मग वारंवारता सारणी करायची, काय करायचं, त्याच्यामध्ये कुठले कुठले अंक आले ते आपल्याला पहिल्यांदा घ्यायला लागतील. आता समजा 131 चा विचार केला आपण, मग 131 इथे एक वेळा दिसते, म्हणून आपण काय करणार आहे, एक रेष मारणार आहे.
पुन्हा पुढे पुढे गेलो आपल्याला इथे दिसतंय कुठं तर नाहीये. पुन्हा इथं दुसऱ्यांदा दिसलं. इथं पुढे जर बघितलं तर 131 कुठंच नाही. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की 131 ज्यावेळेस करतोय आपण, ते 131 झाल्यानंतर इथं काटा मारायची, जेणेकरून तोच अंक पुन्हा रिपीट काय नाही होणार, पण पुन्हा काउंट नाही होणार. तर समजा आपण जर इथं काट नाही मारली आणि पुन्हा लक्षात आलं समजा इथला मधला नाही, इथला अंक घेतला, पण इथं 133 आपण एकदा काउंट केला आणि पुन्हा 133 केला, पण असं लक्षात आलं की आपण काहीतरी पुन्हा काय करतोय, विसरतोय, तर मग मात्र हा 2 वेळा काउंट होऊ शकतो. मग त्यावेळेस आपलं उत्तर काय होणार आहे किंवा सारणी काय होणार आहे, चुकणार आहे. त्यासाठी काय करायचं, 133 झालं की याच्यावर काटा मारायची, हा काउंट झाला की याच्यावर काट मारायची, या पद्धतीने पुढे जायचं. इथं पण काट मारायची आणि इथं जसे आपण सारणी तिथं काय बघितलं की इथं जसं आपण रेषा मारतोय, काय करायचं, इथं काट मारायचा, इथं रेषा मारायची, इथं काट मारायची, इथं रेषा मारायची, म्हणजे जो काय असेल त्याप्रमाणे. तर मग आपल्या सारणी कशी राहील, तर अचूक राहील. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथं काय आता, तर इथं प्रश्न संग्रह दिलेले आपल्याला संकीर्ण, म्हणजे जे काय आपलं झालं, कारण आपण हे सगळं घेतलं, मग ह्याच्यामध्ये जे काय असेल इथं उत्तर सूची आपल्याला दिलेली आहे. मग हे जे झालेलं आहे तो काय करायचंय, सगळा जेवढं एक एक प्रत्येकाचा सरांश असेल प्रत्येक प्रकरणाला तो सोडून घ्यायचा आहे. आणि शेवटी ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर हा संकीर्ण प्रश्नसंच काय करायचंय, सोडून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथं मग याच पद्धतीने आपलं काय झालेलं आहे, तर सर्व आपल्याला इथं झालेलं आहे. मग फक्त हे संकीर्ण मध्ये आपल्याला काय बघायचंय, ते कुठल्या प्रकरणाचं आहे, कुठल्या प्रकारातलं, ह्या गोष्टी आपल्याला बघितलं की आलं पाहिजे लक्षात. इथं बघा, हे काय बघितलं, गुणोत्तर प्रमाण असेल किंवा 85ची वाटणी आपण बघितलं. इथं वर्ग संख्येची वजाबाकी असेल, इथं काय असेल, यांची सरासरी किती असेल. मग सरासरी आपण बघितलं की सरासरी कशी काढतो आपण, तर काय करायचंय, दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि भागिले जेवढ्या संख्या असतील तेवढ्या करायचं आपल्याला. आता सरासरी 36 दिली म्हणजे कसं होईल सांगा बरं, तर 1 2 3 4 5 6 7 संख्या सरासरी 36 आहे. मग त्यांची बेरीज कशी काढतो आपण, तर सरासरी गुणिले काय करायचंय, ज्या काही संख्या ते काढले काय मिळेल आपल्याला, बेरीज. मग यांची बेरीज काढायची, देतनं वजा केल्यानंतर जी काय आपल्याला वजाबाकी मिळेल ते काय असेल, x ची किंमत असेल. अशा पद्धतीने आपल्याला करायचंय. इथं पण बाकीचे पण प्रकरण आहेत बघा. इथं आता बघितलं आपण की याची परिमिती कशी करायची, तर काय करायचं, तर कर्ण काढायला लागेल आपल्याला. आणि त्याच्यानंतर परिमिती म्हणजे काय असते त्रिकोणाची, तर दिलेल्या बाजूंची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. अशा पद्धतीने आपल्याला काढायचंय. आणि मग इथं आपलं यातलं प्रकरण सगळे काय झालेले आहे. ठीक आहे.